गावी राहतात आणि नांदू नांदू येतात आणि गावाला काही भेटत नसतंय. मग आल्या की त्यांना खाऊ पिऊ घालायचं भाऊजाईचं काम आहे. कळलं? माझ्या लेकी जाऊन नांदू नांदू येतात. कोणी तुळजापूरला, कोणी विदर्भाला, कोणी जालन्याला. म्हणून डोळे कान काय म्हणतात ते वाकडे करू नये, तोंड वाकडे करू नये. तुमच्या लेकी वर्षभर नांदतात तरी कुठं? वर्षभर राहतात इकडे, 2 महिनेच तिकडे. म्हणजे वर्षातले 2 महिने सासरी, बाकी माहेरी. आणि सुनेला म्हणायचं की काही गरज नाही माहेराला जायची आणि स्वतःची मुलं आणून ठेवायची तिच्या जीवावर. आणि म्हणायचं की तिच्या घरी तिला लई त्रास आहे म्हणून आम्ही आणून ठेवलंय. मग भाऊजायांना पण त्यांच्या घरात लई त्रास आहे. मग जायचं का त्या आपल्या आपल्या घरी? हां, जायचं निघून पळून? चालेल तुम्हाला? नाही, त्यांना माझ्या लेकीला हे द्या, गावाला भेटत नाही. माझ्या नातीला हे द्या, गावाला भेटत नाही. खायला चांगलं चांगलं करून द्या, गावाला भेटत नाही. त्यांच्या इकडं काहीच भेटत नाही, इकडं सगळं भेटतंय. म्हणजे त्यांच्याकडं काही भेटतच नाही. ते लग्न कशाला बोंबलायला गेलंय तुम्ही तिकडं? इकडे मुंबईत नाही करता आलं? हं? आणि इकडे आणून कोणाच्या जीवावर बसवत आहे? भाऊजाईच्या? कशासाठी? भाऊजाईने तिचा संसार बघायचा की तुमच्या पोरी सांभाळत बसायच्या 10-10 वर्ष? का बरं? कशासाठी? आणि भाऊ म्हणतो, नवरा म्हणणारा म्हणतो, माझ्या बहिणीच्या घरी खूप त्रास आहे तिला, म्हणून तिला मी इकडं आणली आहे, तिला काही बोलायचं नाही. हो, मग आमच्या पण घरी आम्हाला खूप त्रास आहे, मी पण माझ्या भावाला बोलून घेणार आणि मी पण जाणार, आम्हाला काही बोलायचं नाही. चालेल का मग? कितीही त्रास असला तर आपापल्या नवऱ्याच्या घरी राहायचं असतं, यायचं नसतं. सणावाराला ये, साडी चोळी कपडा लत्ता करू तुला, अशी उघडी नाही पाठवणार. पण रोज येऊन बसलीस ना मग उघडीच ठेवणार. भाऊजाई वाईट असते, भाऊजाई खतरनाक असते, खूप वाईट असते, डेंजर असते. तुमच्यापेक्षा जास्त. तिच्या जीवावर येऊन बसाल ना तर सगळे तुम्ही कशा पळून आल्या तुमच्या घरून? तुमचे सासू सासरे चांगले नाही, नंदा चांगले नाही, कोणी चांगलं नाही, कशा पळाल्या? है की नाही? चांगलं नाही की नाही? बेकार आहेत की नाही? मग इकडे भाऊजाई पण चांगली नाही, खूप बेकार आहे. तिला नको त्रास देऊ, तू तुझ्या घरी जा. तुला वाटतं की नाही सगळं माझं करावं वगैरे सगळं वाटतं ना? मग तू तुझ्या घरी जाऊन राहा, इकडे सगळं व्यवस्थित राहील. सणावाराला फक्त ये, आम्ही पण सणावाराला जातो, तू पण सणावारालाच ये, दिवाळी दसरा. ठीक आहे. तू सारखाच येऊन बसशील माझा पाहुणचार करा म्हणशील तर नाही चालणार, कोणालाही नाही चालत. प्रत्येकजण कोणाची तरी भाऊजाई आहे आणि प्रत्येकजण कोणाची तरी नणंद आहे, ते कोणालाच नाही चालणार, कोणीही एक्सेप्ट करणार नाही. म्हणून आपापल्या घरी राहा, आपल्या नवऱ्याच्या घरी राहा, आपल्या मुलांसोबत राहा, आपापल्या